मस्त केलंय ना. ए काय झालं. कोणाची वाट पाहत बसले. गुड मॉर्निंग. हा कंटिन्यू पार्ट आहे. बड्डे नंतर आम्ही रात्री अचानकच सगळ्यांनी ठरवलं की चला मरीन ड्राईव्हला जाऊया. रात्री 12 वाजता आम्ही निघालो आहेत मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी. प्लीज स्टे ट्यून. आता आम्ही आलोय आवी भाऊच्या घरी. आम्हाला पण दाखव. आता चालू आहे. आता विक्रोळीला आलो आम्ही इकडे आवी भाऊच्या घरी. पहिल्यांदा आवी भाऊनी जेव्हा नवीन घर घेतलं आणि जेव्हा पूजा होती तेव्हा नेमके बाबा आजारी होते आणि तेव्हा आम्ही गावी गेलो होतो भेटायला आणि त्यामुळे मी नव्हते आली पूजेला. सो खूप छान काम केलं आहे त्यांनी. विक्रोळीमध्ये त्यांनी आत्ताच जस्ट मागे 6-7 महिने झाले घर घेतलं आहे आणि येस छान काम पण केलं आहे. आम्ही भाऊच्या घरी गेलो होतो आणि त्यानंतर आम्ही आता चाललो आहे विक्रोळीला आहे आता. आणि आता आम्ही चाललोय मरीन ड्राईव्हला जे की रात्रीचे वाजले आता 12. आता जायला आम्हाला 1 तास लागेल. 1 तास नाही 15-20 अर्धा तास तरी लागेल. सो आम्ही चाललोय आता मरीन ड्राईव्हला. सगळेजण आहेत सगळेजण आहेत. मी तुम्हाला दाखवेल तिकडे पुढे गेल्यावर कोण कोण आहे. आता आम्ही भाऊच्या घरी थांबलो होतो आम्ही. सो निघालो आता आम्ही मरीन ड्राईव्ह. कुठे घेऊन चाललाय गाडी कधी लावणार पण लावायची जायचं लगेच फोटो काढून. ठीक आहे ते मोठे मोठे इकडे सगळे आले आता. फोटो. आम्ही आता आलो इकडे तिथे खूप साऱ्या शूटिंग वगैरे होतात. मी सांगतो त्याच्यात काढ. इकडे आण रे. इकडे आण 1 मिनिट. काढलं ना मी काय. सो फायनली गाइस आता आपण पोहोचलो आहोत एस्थेटिक सोसायटी. सांग मी नावच दाखवते ना त्यापेक्षा. डायरेक्ट नाव दाखव. एस्थेटिक सोसायटी मुंबई स्टेट सेंट्रल लायब्ररी. रात्रीचे वाजले 1. एवढी गर्दी. काय काय ते ए चला ना. कुठे गेले. हे ना ताज हॉटेल. आता इकडे गेट ऑफ इंडिया. त्या रोमीला बोलवलं ना आपण थांबवलं ते. पोलीस उभे येते का. पोलीस उभे थांबवून जाईल. कुठं जायचं त्याला विचार. गर्दी पण हॉटेलला गर्दी. इथं कुठेतरी ना बडी मी कुठे गेलं ते ताजच्या मागे. ताजच्या मागे समुद्र आहे पुढचं काय. गाड्यांनी थांबते ना. काय बाजूला
पुढे येते पोलीस लोक उभे कोस्टल रोडने जाऊया ना म्हणा त्यांना. कोस्टल रोडला जायला पडला फाईन याला. चला तो हायच नाही वाटतं तिकडं कोणत्याच गाडीवाला. आपल्याला नाही रे मागची दुसऱ्या गाडीला पाहिजे. दोन वाजले रात्री 1:30. हॅलो टाइमच नाही बाई. कुठे आहे तू आता? चर्नी रोड स्टेशन आलं बघ. सो काही कुठे पोहोचलो आहे मरीन ड्राईव्ह. इकडे आता आता मरीन अंधार आहे ड्राईव्ह म्हणून काय दिसणार नाही पण गर्दी बघा रात्रीचे 1:30 वाजले. बोल का की आता आम्ही आता आलोय मरीन ड्राईव्हला. एवढी गर्दी आहे आणि तिकडे तर पोलीसच होते. त्यांनी तर सगळे हाकलून दिले. आता सगळे इकडे येऊन बसलेत. आणि इकडे समोर बसलेत सगळे आमचे गँग. काल काय नाही बोलणार काल. पोलीस आले पळा. हा? पोलीस आले ना. राहिले पोलिसांची गाडी आली बघ. उर्वी इकडे सगळे उठलेत आता. पोलिसांची गाडी. आणि इकडे गर्दी बघा सगळीकडे किती. रात्रीचे 2 वाजले आता. नरीवन पण तेवढं का व्यवस्थित अशा ठिकाणी वाटलं जिमखाना क्लब आहे. तुला मी सांगितलं ना फोकस कर. ते करते का तू काचेवर लेस काय? केलंय मी. हे बघ ना बघ. हा खाली जाणार जवळ संपलं अजून नाही. आता इथून चला काय हळू चालतो रे. कोण चालू रे? मयूर नाही चालू राहिला. हा आम्ही पुढच्या पुढे गेला. बघ उर्वी समुद्राच्या खालून आहे रोड. हा वरती पाणी आहे, समुद्र आहे. याच्यावरती पाणी आहे. येणार जाणार एकच रोड आहे का? नाही आता दुसरं तिकडून आहे अच्छा दुसरा आहे का तो? आपण डायरेक्ट निघणार मलबारी कॅमेरे का रे इथं? फाईन लागेल बाबू. मी 100 चाललोय 60चं स्पीड आहे. धडाधड फाईन लागतील. लागला असेल मला तर वाटतंय. म्हणून स्लो चालले वाटतं ते. अरे मग आम्ही आता पाहिलं इकडे 60चा स्पीड आहे. 100% फाईन लागला असणार. आला वाटतं फोन. फोन नाही का मयूरचा फोन आला. हा बोल ना. अरे मी आता का आलं हे हळू चालू आता लक्ष झालं. म्हटलं 100% फाईन आहे मला आता. अरे
मी म्हटलं हा काय एवढं स्लो चाललाय. नंतर मग मला डाऊट आला रे की कॅमेरे वाटतं म्हणून हा स्लो चालला वाटतं. हळू का चाललंय मग मला काल इकडे 60 स्पीड लिहिलाय म्हणजे इकडे हाय वाटतं कॅमेरे. झालं संपला. बॉम्बे सेंट्रलच्या 2 टावर पाय ना कुठं निघालो डायरेक्ट आपण. Twin Tower ला. बॉम्बे सेंट्रल ट्विन टॉवर पाय. दोन्ही सेम बिल्डिंग दिसतंय का? आणि वरतून वरतून कुठं जातो रे? वर कुठं जातो? काय केले का कामच चालू आहे अजून, तो चालू पण नाही चालू होईल. नाही रे काम चालू आहे. ते बनवलं कसं बघा. वरळी सेंट्रल. एलिफंट आलं. नाही, रोड लयच वरती खतरनाक झाले. हा नाही हो, इकडं तर बघ. रोड कशी बापरे. हा ना लयच खतरे रोड झाले. काय झाले कायचं काय झाले इकडे कसं होतं पहिलं. हे पाय ओ बाबो हे पाय ना इकडून तर पाय. लय भारी वाटलं. आता आपल्याला फक्त 3:30 वर दिलेली. हॅपीडेंट बँक ऑफ बरोडा NSDL जाऊ दे चला आता हा. सो सगळी साऊथ मुंबई फिरून आल्यानंतर आम्ही इकडे विक्रोळीला हायवेवरच थांबलो आणि सगळ्यांचं डिस्कशन चालू होतं पुढे करायचं काय. आम्ही बरोबर बोलत होते की चला घरी जाऊया आपण, मस्त उद्या मटण वगैरे चिकन आणूया. पण मला सुट्टी नव्हती आणि बाकीच्यांचं पण मग काहीतरी प्लॅन वगैरे होते. सो जे ते परत ज्याच्या त्याच्या घरी निघालो आणि ठाण्याला जाऊन परत आम्ही इडली खाल्ली. अक्षरशः 3:30 वाजता इडली खाल्ली आहेत. 3:30 वाजले. आम्ही पोहोचलोय आता. 4:30 वाजले. दाखवते तुम्हाला टायमिंग. चला 1 मिनिट. सो आता आम्ही घरी आलोय. रात्रीचे वाजलेत, पहाटेचे 4:30 वाजले ॲक्च्युली. आता खूप जास्त झोप आली. उद्या दुपारी 2 वाजता कामावर बसायचे. उर्वी ऑलरेडी झोपली, दाखवते मी तुम्हाला. ही ऑलरेडी झोपली आहे इकडे. थकला आता झोपणार आहे. डायरेक्ट सकाळी जेव्हा जागेल तेव्हा उठणार, कारण परत उद्या दुपारी कामावर बसायचं आहे. चला, कसं वाटलं व्हिडिओ सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.